नमः शिवाय. पार्वतीखंड अध्याय 9. पर्वतराज पार्वतीचे दिव्य स्वप्न. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, तुझ्या बोलण्याचा अर्थ मेनेला कळाला नाही. तिने हिमालयात सांगितले की आपल्या कन्येला उत्तम वर मिळावा, त्यामुळे ती सुखी होईल. हिमालयाने सांगितले की जर पार्वतीने शंकरांचे ध्यान केले तर तिला शंकर पती म्हणून लाभतील. मेना पार्वतीकडे गेली त्यावेळी पार्वतीने सांगितले की पहाटे एक दिव्य स्वप्न पडले. एक तेजस्वी ब्राह्मण आला आणि त्याने मला शंकराची आराधना करण्यास सांगितले. मेनेने हे पार्वतीचे स्वप्न पर्वतराज यास सांगितले. पर्वतराज म्हणाला, मला देखील आज पहाटे एक स्वप्न पडले. नारदांनी वर्णन केल्याप्रमाणे तो दिव्य तपस्वी दिसत होता. अनेक विषयावर माझे व त्याचे बोलणे झाले. पार्वतीला सेवेने ठेवून घेण्याची मी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. हिमालयाचे बोलणे ऐकून मेनेला आनंद झाला. आता स्वप्नातील गोष्टी खऱ्या केव्हा होतात याची ते दाम्पत्य वाट पाहू लागले. अध्याय 10. शिवजीचा भौमपुत्र. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवर्षी, शंकरांचे चरित्र परम पवित्र व मंगलकारक आहे. त्याचे आदराने श्रवण करावे. दक्ष यज्ञातून परत आल्यावर सतीची सदैव आठवण शंकरांना येत होती. शंकरांनी समाधी अवस्थेत बराच काळ काढला. समाधी अवस्थेतून बाहेर पडल्यावर त्याच्या मस्तकावर एक घामाचा थेंब पृथ्वीवर पडला. त्याचे बालकात रूपांतर झाले. पृथ्वीने स्त्रीरूप धारण करून त्या बालकास दूध पाजले. त्या बालकाला घेऊन ती खेळू लागली. पृथ्वी देवी शिवपुत्राची माता बनली. पृथ्वी मातेचे अंतरंगातील प्रेम पाहून शंकर परमसंतुष्ट झाले. ते पृथ्वीला म्हणाले, या बालकाचे प्रेमाने पालन कर. हा परम गुणकारी व भूमी देणारा होईल. तू पुत्र म्हणून स्वीकार कर. पृथ्वीने बालकाचा सांभाळ केला. हा भौम नावाने प्रसिद्ध झाला. भौम म्हणजेच भूमिपुत्र मंगळ. शिवकृपेने त्याला महत्त्व प्राप्त झाले. अध्याय 10 समाप्त. अध्याय 11. गंगा अवतरण तीर्थी शिवजींची तपश्चर्या. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, सतीने हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला. ती 8 वर्षाची झाली. तिचे वय वाढू लागले. शंकरांचे मन विरहाने व्याकुळ झाले होते. शंकरांनी नंदी व श्रेष्ठ गणांना बरोबर घेतले आणि ते हिमालयाच्या शिखरावर गंगा अवतरण म्हणजेच गंगोत्री नावाच्या तीर्थावर आले. तेथे ते ध्यान करू लागले. भगवान शंकर येथे आले आहेत हे समजल्यावर हिमालय आपल्या सेवकांसह तेथे आले. त्यांनी अत्यंत आदराने व त्यांना व गणांना नमस्कार केला. भक्तिभावाने त्यांची पूजा केली. त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. तुम्ही सर्व गुणांनी संपन्न आहात. तुम्ही मायेचे अधिपती आहात. त्रिगुणांचे स्वामी आहात. भक्तांना अत्यंत प्रिय आहात. तुम्हाला मनोभावे नमस्कार. तुम्ही येथे आलात हे माझे परमभाग्य. मी तुमचा दास आहे. तुमची आनंदाने व प्रेमाने मी सेवा करेन. पर्वतराजाचे बोलणे ऐकून शिवजीने आपले नेत्र उघडले. ते म्हणाले, हे शैलराज, मी तुझ्या शिखरावर एकांतात तप करण्यासाठी आलो आहे. या ठिकाणी आत्ता कोणी येणार नाही याची व्यवस्था कर. तू पर्वतांचा राजा आहेस. तू परमपवित्र आहेस म्हणून या ठिकाणी तपस्या करण्यासाठी ऋषीमुनी येतात. तुझ्या शिखरावरून पवित्र गंगा नदी प्रवाहित आहे. गंगा अवतरण स्थानी मी तपश्चर्या करणार आहे. त्यामध्ये कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घे. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला. तो अत्यंत नम्र भावाने म्हणाला, तुम्ही येथे तपश्चर्या करण्यासाठी आलात तरी मी आपला ऋणी आहे. तुम्ही शांतपणे तपश्चर्या करा. येथे तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यानंतर हिमालय आपल्या घरी गेला. त्याने मेनेला सर्व वृत्तांत सांगितला. आपल्या सेवकांना बोलावून घेतले आणि सांगितले की कोणीही गंगा अवतरण स्थानाकडे आत्ता जाऊ नका. अध्याय 11 समाप्त. अध्याय 12. पार्वती सेवेसाठी का नको. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हिमालय सुगंधी फुले आणि मधुर फळे घेऊन शिवजींच्याकडे गेले. त्याने आपल्या कन्येलाही बरोबर घेतले होते. त्यांनी महादेवांना वंदन केले. फुले फळे अर्पण केली आणि सांगितले की माझी कन्या पार्वती आपल्या 2 सखींसह तुमची सेवा करण्यासाठी येथे राहू इच्छितात. हिमालयाचे बोलणे ऐकून शिवजीने आपले डोळे उघडले. त्यावेळी त्यांना लावण्यवती पार्वती समोर दिसली. तिची अंगकांती निळ्या कमळासारखी होती. मुख हे चंद्रासमान सुंदर होते. नेत्र विशाल व भावपूर्ण होते. कानातील आभूषणे शोभून दिसत होती. अशा पार्वतीला पाहून शंकरांनी डोळे मिटले आणि ते पुन्हा ध्यानमग्न झाले. हिमालयाच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. ते म्हणाले, आपण माझ्यावर दया करा. या दासाकडे पहा. तुमची परवानगी असेल तर मी व पार्वती रोज तुमच्या दर्शनासाठी येऊ. शिवजींनी डोळे उघडले आणि म्हणाले, हिमालया,
तू रोज माझ्या दर्शनाला आला तरी चालेल, परंतु पार्वतीला घेऊन येऊ नकोस, तिला घरी राहू दे. हे ऐकून हिमालय म्हणाला, पार्वतीला घरी राहू दे असे आपण का म्हणालात? माझी कन्या आपली सेवा करण्यास अयोग्य आहे का? कृपा करून माझ्या मनातील शंका दूर करा. तेव्हा भगवान शिवजी म्हणाले, हे हिमालया, तुझ्या मनात काहीतरी शंका ठेवू नकोस. तुझी कन्या शुभलक्षणांनी संपन्न अशी आहे, ती सौंदर्यवान आहे. तिच्याकडे पाहिणे तरी मनात विकार उत्पन्न होणार, यासाठी तिला माझ्यासमोर आणू नको एवढेच मी सांगितले. तपस्वी लोकांनी स्त्रीपासून दूर राहिले पाहिजे. स्त्रीच्या सानिध्याने मनात विकार निर्माण झाला की वैराग्य तप हे नष्ट होऊन जाते. यासाठी तुझी कन्या माझी सेवा करण्यास राहणे योग्य नाही. अध्याय 12 समाप्त. अध्याय 13 शिवपार्वतीचा तत्वज्ञान परसंवाद. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजीचे उद्गार ऐकून पार्वतीने शंकरांना नमस्कार केला आणि ती म्हणाली, हे विभो, तुम्ही तर तपस्वी आहात. सर्व कर्मे करण्याची जी शक्ती तिलाच प्रकृती म्हणतात. या प्रकृतीमुळे उत्पत्ती स्थिती लय निर्माण होतात. तुम्ही स्वतः कोण आहात? प्रकृती नसेल तर शरीर कसे प्राप्त होईल? तुमचे लोक तुमचे स्मरण करतात, वंदन करतात, याला प्रकृतीच कारणीभूत आहे. शिवजी म्हणाले, कठोर तपश्चर्या करून प्रकृतीचा नाश केला पाहिजे. सत्पुरुषांनी प्रकृतीचा संग्रह करू नये, त्यांनी निर्विकार अवस्थेत राहिले पाहिजे. पार्वती म्हणाली, हे प्रभू, आपल्या मुखातून आत्ता शब्द प्रकट होतात, ती प्रकृतीच नाही का? तर मग तुम्ही प्रकृतीपासून निराळे कसे आहात? संपूर्ण जगत सदैव प्रकृतीने बद्ध आहे. आपली व सृष्टीतील सर्व कार्ये प्रकृतीमुळे होतात. हे महादेवा, तुम्ही प्रकृतीपासून वेगळे आहात का? मग तपश्चर्या कशाला करता? तुम्ही प्रकृतीपासून वेगळे आहात, मग स्वतःला जाणत नाही का? जोपर्यंत इंद्रियांनी सर्व गोष्टींचे आकलन होत नाही, तोपर्यंत ज्ञानी लोकांनी हे सर्व बुद्धीचे कार्य आहे हे जाणावे. तुम्ही पुरुष आहात आणि मी प्रकृती आहे हे जाणावे. शिवजी म्हणाले, तुला माझी सेवा करायची असेल तर मी तुला अडवत नाही. तू नित्यनेमाने इथे येत जा. पार्वती कधी आपल्या पित्याबरोबर तर कधी आपल्या सखींबरोबर शंकरांची सेवा करण्यासाठी नित्याने येऊ लागली. ती शिवजींची षोडशोपचारे पूजा करत असे, अत्यंत आदराने त्यांना वंदन करीत असे. ती आवडीने आश्रम स्वच्छ करीत असे, सुगंधी फुले, मधुर फळे, कुश व समिधा आणण्याचे काम करत असे. आश्रमातील अन्य कामेही करीत असे. कधी कधी तिच्या हृदयातील प्रेम गायनाच्या रूपाने प्रकट होत असे. पार्वतीने बराच काळ शिवजींची सेवा केली. कामदेवाने शिवजींच्या मनात विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे मन जरासुद्धा क्षुब्ध झाले नाही. अध्याय 13 समाप्त. अध्याय 14 वज्रांगाचा जन्म, कर्म आणि साधना. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे भगवान, ज्यांनी देवतांना अतिशय त्रास देण्यास सुरुवात केली, स्वर्गावर अधिकार गाजवे, तो तारकासूर कोण होता? कृपया सविस्तर सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, देवर्षी, मरीची नावाच्या माझ्या पुत्राला कश्यप नावाचा पुत्र त्याने दक्षाच्या कन्येशी लग्न केले. तिला 2 पुत्र झाले, मोठा हिरण्यकश्यपू आणि लहान हिरण्याक्ष. त्यांनी सज्जनांचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विष्णूंनी एकाला नरसिंह रूपाने व दुसऱ्याला वराह रूपाने ठार केले. ते पाहून दितीला फार दुःख झाले. ती कश्यपांना शरण गेली. तिने कठोर साधना केली. तिला एक पुत्र झाला. त्याचे नाव वज्रांग. त्याचे शरीर वज्रासारखे होते. तो अतिशय बलवान होता. त्याने स्वर्गावर स्वारी केली आणि देवांना जिंकले. काही काळ निघून गेला. कश्यप वज्रांगाला भेटले व म्हणाले, तू महापराक्रमी आहेस, तरी तू आता इंद्रांसहित सर्व देवांना मुक्त कर. त्यावेळी वज्रांग म्हणाला, मी आपली आज्ञा मानतो, देवांना मुक्त करतो. आता मला तुम्ही तत्वज्ञान सांगा. त्याचे चिंतन करून मी सदैव आनंदात राहीन. मी वज्रांगाला तत्वज्ञान समजून सांगितले. त्याला समाधान वाटले. तत्वज्ञान ऐकून तो फारच आनंदी झाला. वरांगी नावाच्या सुंदर स्त्रीशी त्याचा विवाह झाला. आता वज्रांगाने असुरी भाव सोडलेला होता. आता त्याचे कोणाशी वैर राहिलेले नव्हते. तो सात्विक वृत्तीने राहू लागला. त्याची पत्नी मनोभावे सेवा करणारी होती. एके दिवशी वज्रांगाने तिला विचारले, तुला कोणता वर हवा आहे? त्यावेळी वरांगी म्हणाली, मला महाबलवान शक्तिशाली पराक्रमी पुत्र द्यावा. पत्नीचे बोलणे ऐकून वज्रांगाला धक्का बसला. त्याने विचार केला, माझ्या पत्नीची देवाबरोबर वैर करण्याची इच्छा आहे, पण आता माझ्या मनामध्ये तसे करण्याची काही इच्छा नाही. मी पत्नीचे बोलणे ऐकले तर देवांना आणि ऋषींना फार कष्ट होते आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली नाही तर नरकात जावे लागेल.
काय करावे असा त्याला प्रश्न पडला. पत्नीची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय त्याने घेतला. वज्रांग वनात आला. त्याने कठोर साधना केली आणि मला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे मी वर मागण्यास सांगितला. वज्रांग म्हणाला, मला महाबलवान, सामर्थ्यवान आणि महातपस्वी एक पुत्र होईल असा वर द्या. मी तथास्तु म्हणाले. म्हटले. अध्याय 14 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.